हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कशा आहात तुम्ही? आय होप सर्वजण एकदम मस्त असणार, मजेत असणार आणि सर्वांची दिवाळी एकदम छान साजरी होत असणार. तर आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, म्हणजे आज वसुबारस आहे. रेडीमेड रांगोळीचं मी सुद्धा कमळाचं फूल तयार केलं होतं, पण रियाजने थोडंसं त्याला तोडून टाकलं आहे. पुढच्या दाराला मी झेंडूच्या फुलांचे माळ लटकवली आहे आणि तोरण लावायचा प्रयत्न करते, पण तोरण काही लावताच येत नाहीये, कारण की तिथं खिळे पण नव्हते तोरण टांगायला आणि चिकटपटीने ते चिपकत सुद्धा नव्हते. सर्व करून ट्राय केलं मी, पण तोरण काही लावता आलं नाही. त्यामुळे थोडंसं मला वाईट वाटत आहे. तोरण घेतलं आणि लावता आलं नाही. ड्रिल करायला सुद्धा मशीन मिळालं नव्हतं मला. खुसखुशीत अनारसे बनवून तयार झालेले आहेत. किती सुंदर झालेले. मी रेसिपी शेअर करणार होती याची, पण पूर्ण शूट करता नाही आलं. पटापट बनवायचे होते, कारण की आज वसुबारससुद्धा येऊन गेले. अनारसे बनवायचे होते म्हणून काही शूट करता आलं नाही. तुम्ही बघू शकता जाळी किती छान तयार झाली आहे. दिवाळीसाठी घर सजवून तयार झालेलं आहे. जास्त काही सजवलं नाही आहे, पण मला जेवढं करता आलं तेवढं मी केलेलं आहे. जेवढं शक्य होतं तेवढं मी घराला सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिवाळीची सजावट कशी वाटली कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका, आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब तर नक्की करा. संध्याकाळ झाली होती. संध्याकाळी मी रांगोळी काढण्यासाठी घेतली. लहानच रांगोळी काढणार आहे, कारण की जास्त स्पेस नाही आहे आणि पाय ठेवून पुसून टाकतात, म्हणून साईडलाच मी रांगोळी काढून घेत आहे. बघा, छान अशी रांगोळी मी लहानच होती रांगोळी काढलेली, पण खूप छान रांगोळी आलेली आहे. मला रांगोळी काढायला थोडा वेळ लागतो, म्हणून मी फास्ट फॉरवर्ड करून दाखवत आहे. खूपच वेळ लागतो मला रांगोळी काढायला. लहानच रांगोळी, पण 1-2 तास तरी लागून गेले असेल याला काढायला. छान अशी मी रांगोळी काढून घेते आता. रांगोळी तयार झाली आहे. रांगोळी काढल्यानंतर घराचा तर लुकच बदलून जातो आणि खूप छान असं वाटतं दाराबाहेर रांगोळी काढल्यानंतर. आणि बघा, मी झेंडूचे फुलं लावलेले आहेत आणि रियाशी मम्मी सांगत होती की रियांश मोबाईल घेऊन तुझी शूटिंग करत आहे म्हणे, तो पण करत आहे. त्याला एवढं समजायला लागलं की तो जे पण बघतो ते करायला लागतो. मी छान अशी पूजा करून घेतली गाय आणि वासरूची. त्यानंतर नैवेद्य दाखवलं होतं, ते सुद्धा गाय वासरूला खाऊ घातलं. आणि अशा प्रकारे वसुबारस झालेलं आहे आमचं सेलिब्रेशन. आणि बघा माझं डेकोरेशन. आणि रियाज सुद्धा त्याला मी जसं केलं तसं बघितलं त्याने, आणि तो सुद्धा तसंच करत होता. जय जय बाप्पा सांगितलं का तो बरोबर हात जोडतो आणि करत असतो. त्याला कधी आम्ही सांगितलं पण असं कर तसं कर, पण तो बघत असतो ना, तर बघून काही पण शिकून घेतो तो. त्याला शिकवायची गरजच पडत नाही कोणती गोष्ट. मी त्याला सांगत होती गाय आहे, वासरू आहे, असं तसं. त्याने जिथली साखर आणि गोड उचलून खाण्याचं चालू करून दिलं. ते लहान मुलं असतात तर त्यांचं काही खरं नसतं, जे पडलं ते करत असतात, त्यांच्या मनाला जे वाटतं ते करतात ते. आणि हे बघा, मी कमळाच्या रेडीमेड फुलाची मी रांगोळी केली होती तयार, आणि रियाजने अर्धी तोडून टाकली होती ती मध्येच बनवताना. उसकी येते तो साखर खातो. जाऊन घ्या, थोडा वेळ
तो तुझ्याकडे बघून असतोय. दुसरे घे ग. तुझे दात काय यायचे. ओ काय हाय हाय किती कुठे दूर निघतोय बाई. लसूण